अमरावती के मेरघाट इलाके से आर्थिक फसफनूक का एक बड़ा मामला सामने आया है। धारणी तहसील के काकरमल निवासी दीपक जांभेकर से 4 व्हीलर गाड़ी देने के नाम पर 6,10,000 रुपए की ठगी की गई है। आरोप है कि हमीद शेख और शकील नामक 2 लोगों ने गाड़ी का झांसा देकर लाखों रुपए ऐंठ लिए, लेकिन 2 साल बीत जाने के बाद भी न गाड़ी दी और न ही पैसे वापस लौटाए। इस धोखाधड़ी के खिलाफ अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद ने पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपकर आरोपियों पर सख्त कार्रवाई और पीड़ित को न्याय दिलाने की मांग की है। अमरावती की हर कड़क अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। ग्राहकांची फसवणूक होऊन राहिली आहे। ग्राहकांबाबत ज्या आमच्याकडे तक्रारी ग्राहकांच्या आमच्याकडे ज्या तक्रारी निर्माण झालेल्या आहे त्या तक्रारीवर सन्माननीय पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी असा आमचा हा आजचा उद्देश आहे। आणि दुसरं निवेदन असं आहे की सन्माननीय आमचे महानगरपालिकेचे आयुक्त नवनियुक्त आयुक्त यांचं अभिनंदन करायचं आहे। दुसरा प्रस्ताव असा आहे की ग्राहकांमध्ये जनजागृती तसंच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे। याच्याकरता आजचा हा आमचं निवेदनाचा अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचा उद्देश आहे। आणि आजच्या या अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या निवेदनाकरता माझ्यासोबत सन्माननीय ॲडव्होकेट प्रभाकरराव वानखडे राज्य सचिव या अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या आहेत। त्याच्यानंतर राज्य प्रवक्ता म्हणून आमचे संजयजी जाधव आहेत। या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष मयूरजी वासुंदे आहेत। आणि तसंच आमच्यासोबत आजच्या या सभेला माजी नगरसेवक अमोलभाऊ ठाकरे हे पण आज उपस्थित आहे। विजयभाऊ अनासाने, त्याच्यानंतर चिखलदऱ्याचे अध्यक्ष सन्माननीय आणि आजच्या या निवेदनाकरता अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सन्माननीय नंदाताई राऊत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या राज्य सचिव सन्माननीय ज्योत्स्नाताई शेटे, त्याच्यानंतर अखिल भारतीय ग्राहक कल्याण राज्य उपाध्यक्ष सन्माननीय उज्ज्वलाताई महाजन, आमच्या रुपालाताई देशमुख, अस्वारताई, त्याच्यानंतर मुर्शीच्या आमच्या सरिताताई आहे, त्याच्यानंतर राठोडताई, त्याच्यानंतर आमच्या सोबत अनेक प्रकारचे पदाधिकारी या आजच्या निवेदनाकरता उपस्थित आहे। महत्त्वाचा विषय असा आहे की अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या वतीनं ग्राहकांसोबत कोणतीही लूटमार नाही झाली पाहिजे, ग्राहकांची कुठं फसवणूक झाली नाही पाहिजे, याच्याकरता आजचं हे निवेदन आहे। आणि अखिल भारतीयचा हाच उद्देश आहे की ग्राहकांसोबत कोणतीही फसवणूक, ऑनलाईन फसवणूक असो, ग्राहकांची फसवणूक असो, ती फसवणूक व्हायला नको, याच्याकरता अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद हे हमेशा सज्ज असते। आणि ज्यांची कोणाची तक्रार होत असेल, ज्यांची कोणाची फसवणूक असेल, त्यांनी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा व त्यांची तक्रार जी आहे ती तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या नावानं देण्यात यावी अशी आमची या निवेदनाद्वारे सगळ्यांना विनंती आहे। आज इथं सर्वजण अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचे पदाधिकारी उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो व असंच सहकार्य पुढे राहो एवढं बोलून